डेली जी के डोत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करत आहे. तर आपण आपल्या इंग्लिशच्या लेक्चरमध्ये बघत आहोत प्रोनाउन आणि प्रोनाउनमधला कोणता भाग इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. सर्वनामे ही म्हणजे काही डब्ल्यू शब्द आहे. याचा वापर प्रश्न विचारण्यासाठी होतो. याचा अभ्यास आपण प्रश्नार्थ वाक्यामध्ये केलेला आहे. व्यक्तीसाठी काय येते हू, हुज, हुम यांचा वापर होतो आणि वस्तूसाठी व्हाट आणि व्यक्ती आणि वस्तूसाठी व्हिच. पहा आता व्यक्तीबद्दल हू कोण, हुज कोणाचे, हुम कोणाला. पहिलं उदाहरण पहा, हू रोट दिस लेटर हे पत्र कोणी लिहिले. हुज कार इज दिस ही कार कोणाची आहे. हुम डू यू लव तू कोणावर प्रेम करतोस. आणि वस्तूसाठी काय ते व्हाट आणि त्याचे उदाहरण पाहता व्हाट डज ही वॉन्ट त्याला काय पाहिजे. व्हाट विल यू ड्रिंक तू काय पिशील. आणि व्यक्ती आणि वस्तूसाठी दोघांसाठी कोणतं लावतं डब्ल्यूचे प्रश्नार्थक सर्वनाम. तर पहा विच इज युअर पेन तुझा पेन कोणता आहे. आणि दुसरं उदाहरण आहे विच ऑफ दोज बॉईज इज युअर ब्रदर त्या मुलापैकी तुझा भाऊ कोणता आहे. आता नंतरचं रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह म्हणजे संबंधित सर्वनाम. दोन वाक्य जोडण्यासाठी या सर्वनामाचा वापर होतो. ही सर्वनामे वाक्यात पूर्वी आलेल्या नामांचा संबंध रिलेशन दुसऱ्या वाक्याचे दाखवतात म्हणून यांना संबंधित सर्वनाम म्हणतात. आता उदाहरण पहा, आय नो द मॅन हू केम हिअर येस्टरडे. मॅन झालं नाव आणि हू झालं संबंधित सर्वनाम. मला तो माणूस माहीत आहे जो काल घरी आला होता. या वाक्यात अगोदर मॅन हे नाम आलेले आहे आणि त्याबद्दल हू हे संबंधित सर्वनाम पडलेले आहे. व्यक्तीसाठी काय ते हू म्हणजे जो, हुज ज्याते, हुम ज्याला, हुजेवर जो कोणी, हुम्स युअर ज्याला कोणाला, ओव्हर ज्याला कोणाला. वस्तूसाठी व्हाट जे, व्हाट एव्हर जे काही, व्हाट्स एव्हर जे काही, दॅट जे. वस्तू आणि वस्तूसाठी व्हिच जे, विज एव्हर जे काही. आता पहा, आय मेट सर्वेश हू हॅड जस्ट रिटर्न. मी त्या सर्वेशला भेटलो जो आत्ताच परत आला आहे. आपण कोणता आहे आता रिलेटिव्ह. दिस इज द पर्सन हू डू यू लव. तीच व्यक्ती आहे जिच्यावर तू प्रेम करतोस. हिअर इज द बुक विच यू लेंट यू. हे ते पुस्तक आहे जे तुम्हाला उसने दिले होते. आय हॅव फाउंड द वॉच विच आय लॉस्ट. मला ते घड्याळ सापडले जे हरवले होते. द लॉ विल पनिश हुजेवर इज गिल्टी. जो कोणी दोषी असेल त्याला कायदा शिक्षा करीन. आय बाय वॉच विचवर आय लाईक. मला जे कोणते घड्याळ आवडते ते मी घेतो. थँक्यू सो मच.